3 मे 2026 रोजी झालेली नीट यूजी परीक्षा पेपरफुटीच्या प्रकारानंतर रद्द करण्यात आली होती आणि त्यानंतर 21 जून 2026 रोजी NTA कडून नीटची फेरपरीक्षा घेण्यात आली। दुसरी घटना, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TETची 28 जून 2026 रोजी होणारी परीक्षा भिवंडी इथे प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे रद्द करण्यात आली। तर तिसरी घटना अशी की अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक गट ब पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतलेला आहे। तीनही प्रकारांमध्ये पेपर फुटी हे कारण समोर येताना आपल्याला पाहायला मिळतंय। आधी मे महिन्यामध्ये झालेली नीटची परीक्षा त्याचे पेपर फुटले, त्यामुळे NTA फेरपरीक्षा घ्यावी लागली जी 21 जूनला झाली। त्यानंतर भिवंडीमध्ये TETचा पेपर फुटला, त्यामुळे ती परीक्षा रद्द करण्यात आली आणि आता अन्न व औषध विभागातर्फे MPSCची जी परीक्षा घेण्यात आलेली होती गट ब ची ती परीक्षा सुद्धा आणि त्या अंतर्गत राबवण्यात येणारी भरती प्रक्रिया सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे। तर अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक गट प पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतलाय। अन्न व औषध प्रशासनाच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप आणि पुरावे समोर आल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतला। गुन्हे अन्वेषण शाखेच्या अहवालानुसार परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न झाल्यानं आणि एकाच उमेदवाराला या परीक्षेचा प्रश्नसंच मिळाला आणि त्याचा लाभ घेतल्याचं उघड झालंय। MPSCनं हा निर्णय घेतल्यानं या मुद्द्यावरून लढणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठं यश मिळालंय। प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगानं आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येणार आहे। या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलं जाणार आहे। दरम्यान यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्या त्याही पाहूया। 2-2 वर्ष परीक्षा होत नाही, 2-2 वर्ष ती भरती होत नाही, 4-4 वर्ष होत नाही आणि क्लास 1 पासून तर क्लास 4 पर्यंतची जबाबदारी रिक्रुटमेंटची जबाबदारी आता MPSC कडे दिली। हे सगळं जो आहे आणि तिथे पण गोंधळ आहे, तिथे पण सगळं त्या व्यवस्थेमध्ये लिकेजेस आहेत आणि सरकारमधले काही लोक त्याचा फायदा घेऊन गोंधळ घातला जातो आहे। म्हणून आरोग्याचे तरी किमान पद पूर्ण भरले पाहिजेत एवढी साधी अक्कल सरकारला नसेल, आरोग्य विभागाला नसेल, तर यापेक्षा दिव्य काम यांचं कोणतं आहे। MPSCला मान्य करावे लागलं की पेपर हा फुटला आणि त्यांनी सांगितलं की एक विद्यार्थ्याकडे पेपर गेला वगैरे, परंतु तो किती विद्यार्थ्याकडे गेला, कसा गेला हे त्या ड्रग्ज इन्स्पेक्टरची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना माहिती आहे की परीक्षा रद्द करणं हे पेपर फुटीचा जो गंभीर आजार झालाय त्या आजारावरचं हे मलमपट्टी आहे। परंतु हा आजार मुळासकट जर तुम्हाला नष्ट करायचा असेल तर ह्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। याचे धागेदोरे, याच्यात कोण कोण गुंतलंय, ह्या पेपर फुटीच्या चक्रव्यूहात कोण कोण अभिमन्यू अडकलेत हे तुम्ही त्या ठिकाणी शोधलं पाहिजे। आता त्यांनी सांगितलं की पेपर फुटलाय, बरोबर, हे तर मान्य केलंय त्यांनी। मग आता याची चौकशी करायचं काम कोणाचं आहे? पोलिसांचं आहे ना। मग पोलीस त्याची चौकशी करायची असेल तर त्याच्यावर आधी FIR दाखल करावं लागेल। भले तुम्हाला माहित नसेल की एक्झॅक्ट कोणी फोडला, तर अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल करून चौकशी करू शकता। यातली ही जी कायदेशीर प्रोसिजर आहे ही पोलीस का करत नाहीयेत? कोणाला पोलीस वाचवण्याचा प्रयत्न करतायत याच्यामध्ये?